तर नमस्कार मंडळी, मी तेजस तारी आणि पुन्हा एकदा तुमचा स्वागत असा आमच्या ट्रिपच्या सेकंड पार्टमध्ये. आणि आता आम्ही पोचणार असो शिर्डी का तरी अजून 1-2 किलोमीटरवर असा शिर्डी. तर मधीच थांबून जरा आईस्क्रीम वगैरे खात हो. तर मंडळी, ही असा आमची रूम. आमका गृहणेश्वर ज्योतिर्लिंगावरना पोचूक तरी आता 10-11 झाले. तर म्हणजे आमचा प्लॅन होता आता संध्याकाळी कसे पोचू त्याच्यावरती. आतमध्ये शिर्डीकच आम्ही आता पोचलो. ही शिर्डीमध्ये रूम बुक केलेली असा. आणि इकडे पोचल्यानंतर रूमवरती फ्रेश वगैरे व्हायचा आणि मग देवळात जायचं साईबाबांच्या. तर आता लेट झाल्यामुळे आम्ही आजचा प्लॅन उद्यावर ढकलला आणि उद्या आम्ही जाणार होतो त्र्यंबकेश्वरला आरतीसाठी. तर आता त्या आरतीचा कसा काय तर दीपेश वगैरे इल्यावर बघणार असो, म्हणजे कधी जायचं वगैरे, कारण काकड आरतीक जाणार होतो. तर आता तो प्लॅन पुढे ढकललो आणि आता आम्ही चाललो असो म्हणजे उद्या सकाळी आम्ही जाणार पहिल्या आधी साईबाबांच्या देवळात. तर मग आता जेवण वगैरे घेणार, फ्रेश वगैरे होणार, झोपणार वगैरे. चला. फिरत नाही हे असेल तर ना आहे रे. ओलं उगत झालंय का नाही यार, सकाळी पाणी असं आवाज येतोय असं वाटतं. चलू गेलेलो बोरिंग बघत होतो, नाही पाणी. फिर से एक बार लस्सी हो जाए, थम्सअप हो जाए और क्या हो जाए, घंटा हो जाए. अरे अभी घंटा हो गया सोने का. चलो बाय बाय. तर मंडळी, रूम बुक करून झाल्यानंतर जेवण घेतलं आणि जेवण झाल्यानंतर आता आम्ही इलो असो फिरू का. कारण म्हटलं उद्या बघू गावात, नाही बघू गावात काय माहिती नाही, ह्यांचा प्लॅन काय अजून ठरला नाही. त्याच्यामुळे म्हटलं दीपक सांगले जरा फिरून येऊया आपण. आम्ही आता इलो फिरू का. आता इकडनं जाऊन घरी झोपून मग सकाळी ठरला हा की उद्या सकाळी काकड आरतीसाठी उठायचा आणि निघायचं 4च्या आसपास. गुड नाईट. गुड मॉर्निंग गायज. आम्ही उठलो असो सकाळी पहाटेच्या काकड आरतीक जाऊसाठी. वाजले असं सकाळचे 4. आंघोळ वगैरे झाली असा आणि नाश्ता चालू असा. हे बघा, असं तुमका वाटतं आम्ही एवढ्या सकाळीच उठलो. टायमिंग बघूचो हा. वाजले बघा किती आहेत, 8:25. हे बघा, एकाने पण अलार्म लावलेला नाही आहे. एकाने पण अलार्म लावला नाही. अलाराम काका सोसायटी सोडून गेले. हे अलार्म काका कोण आहे? हे अलाराम काका कोण आहेत? कसला उजाडला एवढ्या तरी काळोख असणार होतो. एका दुपार झाली म्हणतात, दुपार झाली. अपेक्षा नव्हती माका, ही अपेक्षा नव्हती. असं वाटलेलं सकाळची काकड आरती, वा काय ते सूर, काय ते त्याला असं ऐकन असं वाटलेलं आहे. मला तनया पण तेच बोलले, काकड आरती का मस्त भेटेल काय यार. ठीक आहे, नेक्स्ट टाइम ट्राय करू गाईज, नो प्रॉब्लेम. शिर्डी जास्त लांब नाही, हा फक्त 300 किलोमीटर. तुम्ही बोला, उद्या गाडी घेऊन निघूया 2 व्हीलर माझी. सगळ्यांनी मस्त काफीला टावडा नावडा नाव. काय नाश्ता काय आपला? मेंदूवडा, उत्तप्पा आणि इडली. उत्तप्पा आणि इडली आहे. प्रसाद घेऊन येलो. प्रसाद काम 25 केलं. कशाला मसाला असतं रे भाई. मग एक फोड ना त्यात का. प्रसाद घेऊन झाल्यावर आम्ही आता दर्शनासाठी आतमध्ये निघालो असो. पहिली आधी म्हटलं प्रसाद घेऊन ठेवूया आणि आता आम्ही सगळे चाललो असो. तर मंडळी, माझ्या म्हणजे मोबाईल आतमध्ये अलाव नसल्यामुळे ही सोशल मीडिया प्लस AI वरनं ही व्हिडिओ मी जनरेट करून तुमच्यापर्यंत पोचवतो असं आहे. तर दर्शन तर आमचं झालं, पण मोबाईल शिर्डीमध्ये कुठेच अलाव नसल्यामुळे आतमध्ये आमका मोबाईल म्हणजे घेऊन जाऊन भेटलो ना. आईच्या गावात डेंजर. उभू आता चावलो एका माणसाका समोर. बाबा माझ्या पायाखाली बघून चालूचा लागताला आता. तर आता आहे ना आम्ही चाललो त्र्यंबकेश्वर ना. आता आम्ही इकडनं सरळ गाडीकडे जाणार आणि त्र्यंबकेश्वरला निघणार. हर हर महादेव. साईबाबांचं दर्शन झाला, दर्शन मस्त झाला.
म्हणजे जाताना पाणी जाताना VIP लाईनने गेलो, त्याच्यामुळे दर्शन तर मस्त झाला. पूर्ण अगदी पाय वगैरे म्हणजे डोक्या वगैरे ठेव गावला समोरासमोर. ठीक आहे, फक्त मोबाईलमध्ये कॅप्चर करू काय गावला नाही, मग आतमधली गोष्ट काहीच दाखवक नाही गावली. काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाईम आपण तो असो कॅम्प घेऊया. चष्मा कॅम्प घेणार आहे आता, ट्राय करणार आहे. म्हणजे असो देवांच्या एका दर्शनाक वगैरे जाते तेव्हा तो यूज होऊ शकता. चलो निघतो आता आम्ही. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी फर्स्ट टाइम शिर्डी गेलं, आणि तो पण दिप्यामुळे, आपल्या भाईमुळे. कारण आणि मेन म्हणजे दिप्या ना साईबाबांचं मोठं भक्त असा. कारण दिप्या चलत पण येतं. किती वर्ष झाली दिप्या तू चलत येतं? 3-4 वर्ष. 3-4 वर्ष झाली दिपो चलत येतं डोंबिवलीवरनं शिर्डी का. साईराम शुभाशाम. पोर सगळे VIP लाईनीत उभे राहून दमले असत, म्हणून आता आम्ही लस्सी घेतलंय. आणि ह्यांच्यानी सगळ्यांनी कोक फोक ह्याव त्याव सगळ्या चटर गाडीत पण काय नाही काय खाऊक घेतल्यानी असा. आणि आता सगळा पेय पदार्थ खाऊन झाल्यावरती आता आम्ही गाडीत खाऊ पेरू पण घेतो असो. आम्ही आता निघालो असो त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी. हर हर महादेव. स्टॉप कर. CNG का बघ ना. त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. झूम कर अजून 1 तास लागतो तो पोहोचू आपल्याला. त्र्यंबकेश्वर दिसला आता हा आमका. त्र्यंबकेश्वर काय पण आता बघतो आणि तोड आगेलो वॅगनर अन्न तोड आगेलो पाटापट तोडा आर्टिका अन्न तो आर्टिकावाला पुढे घेत नाही. जय का. अरे पण तू जयला काय होतंय? मला पुढे बसवलं उड्या. मी जागा राही माझ्या आता बस. अरे का चालू झालं ड्रायव्हिंग. अरे स्कूटी चालवता नीट येत नाही तुला. गिअरची गाडी येते रे. गिअरची 2 व्हीलर येते. 2 व्हीलर नाही येत गिअरची. ऐक गेलं. कब से देख रहा हूँ मेरा प्रॉब्लम हो रहा है तेरे को. हे मध्येच कुठे चुप बिल्कुल चुप. बिल्कुल चुप कर रहा. फोन डालने का इसको. यांना काय प्रॉब्लेम नाही. यांना चौघांना काय प्रॉब्लेम नाही. दिस इज अ बॉयज ट्रिप. मी आहे तुझ्या सोबत. बस हो गया. आपले किलोमीटर वाढणार. 300 किलोमीटर जास्त. हा उलटा टॉपअप तेवढ्याच बोला. आता त्र्यंबकेश्वर गेलो ना. त्याला बोल. ते नाही झालं पाहिजे. त्र्यंबकेश्वर गेलो ना तर वाट लागेल. तिथून परत रिटर्न यायला. इथून आता रिटर्न जाऊ शकतो भीमाशंकर आपण. मी 2 दिलेत ना. मी अजून आता त्र्यंबकेश्वर जाऊन परत जाऊया. हा मग तसंच बोलतोय तो. स्टेनी जाऊया ना. हा म्हणजे आता इथेच स्टे करायचा त्र्यंबकेश्वर. करू किंवा वाटेत कुठे तरी स्टे मग सोला पण तीन ज्योतिर्लिंग. जय श्री महाकाल.
स्टोरी आधी भाऊ फक्त बघा नको रे दीपेश. आपल्याला उद्या खुलणार हे आता माहित पडलं हे आता दादा पण तयार झालाय तर काय याला सांगणार दादा नाही, याला सांगणार नाही. पैसे पण नका देऊ तुम्ही अरे शिवी कशाला देतो माधर ऐक ना तुझ्या पप्पांशी जे काय ते मी बोलतो बस अरे समजलं हे मी नको रे. मी वरती 1500 देतो. देव माका सांगत होतो उद्या ऑफिसला गेलंस का संध्याकाळी लवकर ये आणि ब्लॉग बनव. तर मी म्हटलं अरे उद्याचं तर तुम्ही प्लॅन करतास ना भीमाशंकरचा उद्या ओपन होता ना मग काय त्याच्यावरनं आता मागाच विषय चालू होतो तो 15 पण नाही 10 मिनिटात प्लॅन फिक्स झाला. आम्ही आता ऑन द वे आहो अजून सीएनजी वरती येऊ. हे बघा पेट्रोल पंपावरती जाऊ. हे बघा काय बोलू सौ पेट्रोल पंपावरती तो जेवत गेलो आता डायरेक्ट 10 मिनिटात प्लॅन फिक्स झाला की उद्या पण सुट्टी. आता म्हणजे ऍक्च्युअली प्लॅन कसा होता आमचा सॅटर्डे संडे होता आणि उद्या ऑफिसला जाणार होतो. आज संध्याकाळी आम्ही घरी जाऊन तर आता घरी नाही जायचं. आता चाललो आम्ही तिसऱ्या ज्योतिर्लिंगला. ओम नमः शिवाय हर महादेव. दोघवल्याने आपापल्या मम्मी कॉल केले नाही. आम्ही भीमाशंकरला पण तेवढी चाललोय. कॅश रिझर्व ठेवायची आहे. चालेल आता कॅश कोणाकडे हा पण मग आता बनून आहे ना ते आता उद्या खुलणार आहे तर मग उद्याच लगेच दर्शन उद्या सकाळ सकाळी तर मग आम्ही चाललोय भीमाशंकर. नाही ऐक ना नाही झालं अरे मग उद्याच जाणार आहे आम्ही उद्याच जाणार आहे. मम्मी कॉल दाखवून जा इकडे दाखवून जा. मम्मी उद्याच जायचंय आता प्लॅन आता ठरलाय 10 मिनिटात भाई. जाम भारी क्रेझी प्लॅन क्रेझी विषय एकदम डेंजर झालाय. पेट्रोल पंप आता पेट्रोल पंप आलो जेव गेलो जेव का 10 मिनिटात आता plan जाणार बाई. त्र्यंबकेश्वरला अरे उद्या महादेव. खुलणार आहे. त्र्यंबकेश्वरला आणि मग नंतर डायरेक्ट भीमाशंकर. याची अजून उदासच आहे. बघ माहिती नाही आता चल. आता आम्ही थांबलो असो कशाक माहिती आहे का तुमका सांगतोय मी कशाक हे बघा न्यूटन मारतो आमका जाता 2 सेकंदावर डिमार्ट दिसलेला असा काय रे थांबा पाठी कोणतरी असत कोण नाही ना घे जाऊन दे थांबा रे थांबा हा, चला जाऊन दे. मी आता एवढंच करू. ह्या बघा ह्यो काय करता रॉंगविया ह्या बघा बाबा आईला हिप्प दिदी पण काय करता डेंजर होती सगळी होय. ह्या बघा डिमार्ट दिसला. आता आम्ही चाललो होतो कपडे बिपडे घेऊ का कारण उद्याचा एक दिवस एक्सटेंड झालेला आहे. अरे तर ते मग पण जुने लाईन आहे. पुराणे कपडे घेऊन आम्ही कसे जाणार महादेवांच्या दर्शनाला. ही पार्किंगची लाईन आहे ना मग देव्याकडे चला चलो बाय बाय देव पार्किंग करेल आपण उतरूया. अरे डेंजर मग काय भाई तिथून निघायला पण भेटेल आपल्याला लगेच. अरे काम 25 ना ब्रो. स्ट्रेट निघायला पण भेटेल. तुम्ही तर उतरा पहिले ए कशाला उतरा? सोबतच जाऊया. अरे हा ना थांब ना गाडी वर घेऊ दे ना. आपण कशाला उतरायचं? अचानक भयानक चाललो आहोत डिमार्टला. माझ्यासाठी काही नवीन नाही मी हाफ पॅन्ट वर असत मी तसं पण डेली हाफ पॅन्ट वर जाते. माझे शूज दे. फाईन पडेल किंवा डायरेक्ट कायची लावली का कशी आयडिया दिली मी सांग तू कशी दिले मी आयडिया तुका. एक नंबर पोरांका चांगलं डिमांड दिसता हा जाऊया आपण. अरे गाडी जास्त ठेवलेली आहे. अब जाएंगे हम डिमांड में मग घालायचे रपचिक टिंग टिंग टुम टुम टाप. असणार आता बोल शेट केलं ना मातीवर. हे उतरून चालू करते परत चला. देखे का जाणार बोल परत शी करू साठी. कारण की आम्हाला वेस्टर्न टॉयलेट भेटलंच नाही कुठं. आता डीमार्ट भेटला. म्हणजे असा पण असता बॉय स्ट्रीप मंदी सरळ करतोय. हॅलो चांगले काहीतरी कपडे बिपडे घेतोय आणि शॉपिंग झाली काय तुमका दाखवतोय. बाय बाय पण करतोय. इन द बुतू. डीमार्ट मध्ये एंट्री कळतो असो आम्ही डीमार्ट मध्ये एंट्री. चलो गाइस बाद में जो कुछ भी लेंगे वो आपको दिखाते हैं अभी रखते हैं. माझी वेलिंग झालेली आहे 5x तुझे घेतले ना जीन्सूची पॅन्ट माझी जीन्सू टी शर्ट पांढरा टी शर्ट. उद्या त्र्यंबकेश्वरला आहे ना उद्या कुठला भीमाशंकर. या बघा सर रावच होणार आमची. दिप्या एक कोयता हातात घे ना कोयता भारी वाटतोय तू.
काय झालं? दाखवली ना माझी मागाशी दाखवली. आपले ते केळं आणि गाडीतलं परक बिक दाखव सगळं. ओ माय गॉड, किती चिमणी चिमणी चाव चाव म्याव म्याव. कपडे घेतले प्रतीकने आणि मी आमच्याकडे माझा ह्या शर्ट मला आवडला. काय होता ह्या बगलेच्या खालचा हे कसं टेव 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 टेव. मस्तीची शॉप. भाई आता ते लिफ्ट अडकली तर काय होईल बरे? नको 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 भावा. हे परत इकडनं कुठे उघाडा उघाडा. ए गाडी काय आपली गाडी काय गाडी किती रे विच्चू. आता गाडी टाकायची. माका ऊन लागतं म्हणून मी ह्या करून घेतलंय आणि आपली जागा आता फिक्स आहे. पाठसून पुढे जाणारच नाही. काय बोलता पब्लिक? नाही नाही तू लावलंस ना, तू मागत माझं घर आता छोटूसा मुन्नूचा 3 दिवसाचा. काय रे? ए बॅग पडत चुट्टिया. माझी जागा मागे बाजू कुठं आपण भज्जा आलेला फिटली नाही आपला व्हिडिओ रापचिक मध्ये राम राम टॅव टॅव तू. आईच्या गावात सीएनजीच्या गाडीमुळे लय प्रॉब्लेम होता ना, पण नाही का परवडता. आम्ही शिर्डीतून निघाल्यानंतर सीएनजी भरून थांबलेलो होतं. जवळजवळ 2.5 तास लागलो. त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि डीमार्टला फक्त थांबलेलो आणि त्याच्यानंतर आता इकडे परत सीएनजी भरून थांबलो. हो, तर जो आमचा रूट होतो तो क्रॉस करून म्हणजे जो त्याच्या ऐवजी वेगळो रोड पकडून आमका येऊचा लागला आणि सीएनजी भरून निघूचा लागला. तर आता वाजले होत 7:20. तरी पण अजून भीमाशंकरला मी उतरलो. त्र्यंबकेश्वरला अजून पोहोचलो नाही होतं. आता ह्याच्या नंतर त्र्यंबकेश्वरला पोहोचणार, मग पाया पडून निघणार आहोत आम्ही. या भाजी खाऊ ना. माझी पण मम्मी बोलली गाडीत झोपलात ते उलट बरं गेला. आम्ही असं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये